प्रिपरेटरी परीक्षेनंतर आमच्या डिप्लोमा इन रुरल सर्व्हिसेस कोर्समध्ये 3 फॅकल्टीपैकी एक निवडायची असते. मला सहकार, समाजकार्य आणि शिक्षण यापैकी एक शाखा निवडायची होती. त्यावेळी करिअर करणारी मुलं सहकार निवडत. त्यांना बँक अधिकारी, बँक निरीक्षकासारख्या नोकऱ्या मिळायच्या. समाजकार्य शाखा घेतली तर रिमांड होममध्ये अधिकारी होता यायचं. रिमांड होम आणि तेथील अधिकाऱ्यांचा अनुभव पाहता शिवाय परत आयुष्यभर रिमांड होममध्ये नको म्हणून तो चॉईस मला कधीच आकर्षू शकला नाही. मौनी विद्यापीठात प्रवेश घेताना वर्षापूर्वी प्राचार्य सी. रा. तावडे तथा बाबांनी मला शिक्षण शाखा निवडायचा सल्ला दिला होता. DRS एज्युकेशन डबल बेनिफिटेड कोर्स होता. 3 वर्षात BA BEd समकक्षता मिळायची. 1 वर्ष वाचायचं. हिंदी विषय घेतला तर विशेष शिष्यवृत्ती मिळायची. रिमांड होमचा निर्वाह भत्ता, कोर्सचा स्टायपेंड किंवा हिंदी शिष्यवृत्ती यात कोर्सचं अर्थकारण निभावणार होतं. विद्यार्थ्यांचा तिसरा चॉईस एज्युकेशन असायचा. मी प्रथम श्रेणीत 2य क्रमांकानं उत्तीर्ण होऊ नये पहिला चॉईस एज्युकेशनला दिल्यानं त्यावेळी मला सर्व मित्रांनी खुळ्यात काढलं होतं. पण माझीच निवड शहाणपणाची होती असं आज लक्षात येतं, त्यांच्याही आणि माझ्याही. या कोर्ससाठी आम्हाला नॅशनल काउन्सिल फॉर रुरल हायर एज्युकेशन नवी दिल्ली या भारत सरकारच्या संस्थेकडं नोंद करावी लागायची. त्यासाठी मायग्रेशन फॉर्म भरणं आवश्यक होतं. मला त्या संस्थेनं नोंदवून घ्यायचं नाकारलं, कारण माझा वडील रकाना निरंक ब्लँक होता. म्हणून वडील नसलेला मी त्या रकान्यात काय लिहू शकणार होतो. दाखल्यावर आधारित श्रीपाद लवटे या उपचार पूर्तते पलीकडं मी काहीही लिहू शकत नव्हतो. त्यावेळी मौनी विद्यापीठात तोरसकर नावाचे एक हेड क्लार्क होते. मोठे हुशार आणि व्यवहारी. त्यांना फी सवलत, मुदतवाढ, सवलत इत्यादीमुळं वर्षभरात माझी जन्मकुंडली तशी पुरेशी लक्षात आली होती. त्यांनी तो रकाना आईच्या वडिलांचं नाव घालून पूर्ण केला. पत्ता केअर ऑफ रिमांड होम, कोल्हापूर असं लिहिलं आणि माझं निभावलं. मुदतवाढ नाही, स्टायपेंड मंजुरी नाही, मेस बिलं तटलेली. अशात काय करावं कळेना. आंतरभारतीचे श्री शेखर कासार सर यांनी मला एका भेटीत काही अडचण असल्यास कळव, सांगत जा असा दिलेला धीर मला आठवला. 22 रुपयेच हवे होते. मी त्यांना कार्ड टाकलं. त्यांनी माझ्या वडणगेकर नावाच्या एका जुन्या वर्गमित्राबरोबर 50 रुपये पाठवले. त्यावेळेचा तो आधार मला पुनर्जन्मासारखा भासला होता. सन 1968चा शिक्षक दिन माझ्या आयुष्यातला सुवर्ण दिनच होता. त्या दिवशी माझ्या हाती 3 वर्षाच्या मुदतवाढीची तार अचानक आली आणि मी तरुण गेलो. आनंदानं तरंगायला मिळालेला तो माझ्या आयुष्यातला पहिला दिवस. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे अशी अनेक आनंद गाणी माझ्या मनी कानी आपसूक घुमू लागली होती. या कामी देसाई साहेब, दादासाहेब चव्हाण, देशपांडे सर, प्राचार्य BM चांडके, श्रीयुत SV जोशीराव, माननीय VT पाटील आदी प्रभृती अनेकांनी केलेलं सहकार्य आजही कृतज्ञतापूर्वक स्मरणात आहे. याच दिवसात मी DRS एज्युकेशन शाखेच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतल्यानं मला प्राथमिक, माध्यमिक शाळेत सराव पाठ घेण्यासाठी जावं लागायचं. मी वर्गातील मुलांची विजार, पॅन्ट, उसने घेऊन पाठ घ्यायला जायचो, कारण तेव्हा माझं सारं शिक्षण रिमांड होमच्या पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्टवर चालू होतं. माझ्या वर्गातल्या एका धनिष्ठ श्रीमंत मित्रानं हे हेरलं. प्रकाश बामणे त्याचं नाव. रत्नागिरीचा होता तो. त्याचं त्यावेळी स्वतःचं कापड दुकान होतं. गणपतीच्या सुट्टीहून तो सप्टेंबर 1968च्या अखेरीस आला. तो पॅन्ट पीस घेऊनच. शिलाई पण त्यानंच दिली. माझी ती पहिली फुल पॅन्ट.
मी आता खरा कॉलेज कुमार झालो. आता तुम्हाला लवटे कुमार म्हणायला लागला. मी सुनील कुमार झालो. त्या बारशाची बीज मला प्रकाशच्या त्या प्रेमळ पुकारणेत आढळतात. प्रकाशने माझ्यात सख्य जमून यायचं एक छोटंसं कारण होतं. आम्हा दोघांच्या प्रेयसींची नावं योगायोगानं एकच होती. तारुण्यात मैत्री जुळून याला काही कारण लागत नाही, हेच खरं. मी प्रथम वर्षात शिकत असतानाच आश्रमातील माझ्या खोलीतील मानलेला भाऊ विकास, त्याला मी दादा म्हणायचो, सीपेड होऊन शिक्षक झाला होता. त्यानं आपल्या तुटपुंजा पगारातून आपल्या दैनंदिन खर्चात काटकसर करून मला 10 रुपये पाठवायला सुरुवात केली. त्याची येणारी 10 रुपयाची मनी ऑर्डर मला मोठा आधार देऊन गेली. रोजचा चहा, तेल, साबण, स्टेशनरी, इस्त्री असा किरकोळ खर्च त्यातून भागायचा. दादाचे येणारे 10 रुपये मला काहिले एवढे मोठे वाटायचे. मी पुरवून खर्च करायचो. त्याहूनही एखादा रुपया आकस्मिक खर्चासाठी शिल्लक ठेवायचो. पुरवून खर्च करण्यावरून लक्षात आलं, त्यावेळी हॉस्टेलची आम्ही सर्व मुलं मामा टी स्टॉलमध्ये चहाला जात असू. स्टॉलचे मालक मामा घाटगे पूर्वी आमची मेस चालवायचे. त्यांच्याशी स्नेह जुळून आलेला होता. त्यांच्या हॉटेलातील रेडिओ हा आम्हा सर्व मुलांचं गारगोटीच्या अंदमानातील एकमेव मनोरंजनाचं साधन असायचं. विविध भारती, बिनाका गीतमाला, क्रिकेट कॉमेंट्री, निवडणूक निकाल, युद्ध, भूकंप साऱ्या प्रसंगी मामा आमचे आधारवड होते. बहुतेक साऱ्या मुलांची तिथं उधार खाती होती. पैसे येईल तसे अथवा स्टायपेंड झाला की मग बिल भागवायचा प्रघात होता. इतर मुलं भरपूर उधारी करायची. मी रोज एक चहा पलीकडे कधी काही घेतल्याचं गावी नाही. मुलं सर्रास गोतीजा घ्यायची. गोड, तिखट आणि चहा असा तो गोतीजा, असा तो फराळ करायची. माझ्या मासिक उधारीची बेरीज मामा न मोजता कॅलेंडरचा शेवटचा दिवस पाहून 28, 30 किंवा 31, 2 रुपये 80 पैसे, 3 रुपये 10 पैसे असं करत. त्यावेळी चहा फक्त 10 पैसे होता. मी मामांना बेरीज करायचा आग्रह करायचो. म्हणायचे, कमी भरेल पण जास्त कधीच होणार नाही. मामांचा माझ्यावर मोठा विश्वास होता. हॉटेलचा गल्ला माझ्यावर सोडून निश्चिंत होऊन जात असत. सणावारी किंवा माहीला, गाव जत्रेला मामांचं आमंत्रण नाही असं कधी गारगोटीच्या 4 वर्षात घडलंच नाही. सणावारी किंवा माहीला म्हणजेच गाव जत्रेला मामांचं आमंत्रण नाही असं कधीही गारगोटीच्या 4 वर्षात घडलंच नाही. मला मामा नव्हते, मिळाले ते कायमचेच. काही दिवसापूर्वीच ते वारले. मृत्यूपूर्वी त्यांचं मला बोलावणं पाठवून भेटणं या नात्याची तुलना ब्लड इज थिकर देन वॉटरच्या पलीकडचीच म्हणावी लागेल. याच काळात पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमातील शैला आणि मंगल या बापट भगिनी आश्रमातून सुटून गारगोटीस आईकडे राहायला आल्या होत्या. त्यांच्या आई श्रीमती शांताबाई बापट या गारगोटीस घरोघरी जाऊन बाळंतपणादी उपचार करायच्या. गारगोटीच्या वास्तव्य काळात या बाईंनी माझ्या शरीराची नाडी सदा सर्व काळ सांभाळली. मी सतत तणावात असायचो. स्टायपेंड टिकवायचं प्रेशर असायचं. मी जागरणाच्या गोळ्या घेऊन रात्री अभ्यास करत राहायचो. चहाने गोळ्याने प्रकृती सतत ढासळायची. त्यावेळी मी बीसी बोर्डिंगमध्ये जेवण घ्यायचो. मोठी भाताची मूद आणि वाटीभर वरण असं मोजकं जेवण मासिक 35 रुपयात मिळायचं. ते घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. एकतर ते वर्षभराच्या उधारीने मिळायचं, इतर मेस 50 रुपये 60 रुपये मासिक होत्या. अशा स्थितीत बापटबाई मोफत उपचार करायच्या. आलं गेलं की आतिथ्य करायच्या. ते माझं गारगोटीतलं हक्काचं माहेरघर झालं होतं. त्या काळातील या आपुलकीच्या आधाराला माझ्याकडे शब्द नाहीत. मी
DRS एज्युकेशन कोर्सला प्रवेश घेतला आणि माझी एका महामानवाशी गाठ पडली. डॉक्टर DV चिक्करमने त्यांचं नाव. समर्पित आणि तळमळीचा शिक्षक कसा असावा याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. सर आम्हाला पडेल ते विषय शिकवायचे. संख्याशास्त्र, भूगोल, इंग्रजी, मानसशास्त्र, दृक्श्राव्य शिक्षण असे सर्व विषय सरांनी आम्हाला शिकवले. शिकवताना एक विलक्षण भाबडेपणा त्यांच्यात दिसून यायचा. त्यांच्या शिकवण्याला घंटेचं, वेळापत्रकाचं बंधन नसायचं. त्यांच्या कॅलेंडरच्या लेखी सुट्टी नसायची. रविवारी जादा तास नाही असं घडायचं नाही. सुट्टी मागितली की चिडायचे. म्हणायचे, युअर्स इज द युनिव्हर्सिटी ऑफ हॉलिडेज. सुट्टी न घेणारा सर्व वेळ शिक्षक म्हणून आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे ते आराध्य दैवत होतं. नोटीस लिहिणं, टाईप करणं, नोट्स, सायक्लोस्टाईल करणं, फिल्म्स, स्लाइड्स दाखवणं सगळं ते एका हाती करायचे. शिपाई न लागणारा प्राचार्य म्हणून त्यांचं आम्हाला मोठं अप्रूप वाटायचं. हुशार इतके की स्टॅटिस्टिकला गणित लिहिलं की अगोदर उत्तर लिहायचे आणि मग गणित सोडवायचे. फळा ओल्या फडक्यानंच पुसायचा त्यांचा शिरस्ता असायचा. माझ्यासारख्या क्षयग्रस्त विद्यार्थ्यांची ते अशी काळजी घ्यायचे. ते लौकिक जगात नसायचेच. कपडे खादीचेच घालायचे. बटणं लावायला ते विसरले तरी त्याकडं कुणाचं कधी लक्ष जायचं नाही. त्यांच्या त्या भाबडेपणानं सारं माफ असायचं. मुलींनी शिकावं म्हणून धडपड असायची त्यांची. त्या काळात त्यांच्या विभागात शिक्षिका घेणं, तेही आपले विद्यार्थी असलेल्या घेणं, त्यांना उमेद देऊन उभं करणं त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वात शोभून दिसायचं. त्यावेळी ते युनेस्कोचे शिक्षण सल्लागार होते. पण किती साधे. एकदा बँकॉकहून येताना त्यांनी कॉलेजसाठी ओव्हरहेड प्रोजेक्टर आणला होता. पावसाळ्याचे दिवस होते. वेदगंगा नदीचं पाणी पुलावर आल्यानं वाहतूक बंद होती. सरांनी प्रोजेक्टर स्वतःच्या डोक्यावर घेऊन नदी पार केली. कुणाला हात लावू दिला नाही. उपकरण ते जीवाच्या आकांताने जपायचे. डोंट टच हे त्यांचं परवलीचं वाक्य असायचं. या आणि अशा किती त्यांच्या आठवणी सांगू. त्यांचं माझ्यातल्या शिक्षकात निर्माण झालेलं ते प्रेरणास्थान, अढळपद अद्याप कुणीच हिरावून घेऊ शकलेलं नाहीये. मौनी विद्यापीठात आम्हाला शिकवायला एकापेक्षा एक सरस शिक्षक होते. अवंतिका फेम प्राध्यापक स्नेहलता दसनूरकर आम्हाला हिंदी शिकवायच्या. मराठीतील या ख्यातनाम कथाकार हिंदी शिकवतात याचं आम्हाला मोठं आश्चर्य वाटायचं. खिडकीतून बाहेर दूरवर पसरलेल्या हिरव्यागार गवतांनी झाकलेल्या डोंगर राजेकडे पार शिकवण्याची त्यांची शैली विलक्षण होती. शिकवायला येताना हटकून पांढरी साडी नेसायचा त्यांचा रिवाज खानदानी होता. दिवाळी अंकाची सुगी सुरू झाली की त्या लेखनात मग्न असायच्या. मग कधीतरी वर्गातही त्यांची तंद्री लागायची. तशी ते शिष्ट वाटायच्या पण नव्हत्या. माझी दूरदर्शनवरील मुलाखत पाहून पत्ता शोधून मला त्यांनी लिहिलेलं पत्र त्यांच्या उदार मनाचा सज्जड पुरावाच होता. मी त्यांच्या कथा कादंबऱ्या हटकून वाचायचो. त्या तारुण्य सुलभ मनाला भावणाऱ्या असल्या तरी भिडणाऱ्या नव्हत्या. पण एक लेखिका आपणास शिकवते याचं वलय मात्र खूप मोठं होतं. असेच होते प्राध्यापक श्री दाभोळकर. विपुलाच सृष्टी आपला हा जगन्नाथ याचे लेखक. प्रयोग परिवारचे जनक. आम्हाला ते विज्ञान शिकवायचे. त्यांचं शिकवणं परीक्षा केंद्री नसायचं. ते म्हणायचे, विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं ते शिकवत राहणार. शिकायचं काम तुमचं तुम्ही करायचं. त्यावेळी ते कठीण वाटायचं. आज लक्षात येतं की खरं अध्यापन त्यांचंच होतं. पांढरा शर्ट आणि विजार हा त्यांचा ठरलेला पोशाख होता. केस कधीच विंचरलेले नसायचे. वर्गात आले तरी त्यांचं आंघोळीचं डोक्यावरचं पाणी झरत राहायचं. त्यांनीच आपली ओळख एकदा मॅड दाभोळकर म्हणून करून दिली होती. त्यांचं खरं नाव मुकुंद अच्युत दाभोळकर, म्हणून ते मॅड MAD. पुढे ते श्रीपाद अच्युत दाभोळकर झाल्यावर सॅड झाले. ते आम्हाला खगोलशास्त्र शिकवायचे. त्यांचं वेळापत्रक चंद्राच्या कलेप्रमाणे चालायचं. अमावस्या टॉपिक ते अमावस्येला शिकवायचे.
शुक्र शिकवायला त्यांनी चक्क एकदा पहाटे 4ला बोलवलं होतं आम्हाला शिकवणं हा त्यांच्या प्रयोगाचाच एक भाग असावा. मी वादविवाद मंत्री असताना त्यांनी मी व माझे बेबंद प्रयोग या विषयावर व्याख्यान ठेवलं होतं. ते ऐकून त्यांच्या कलंदर अवलिया व्यक्तिमत्वाची ओळख झाली होती. परवा ते निवर्तल्यावर त्यांच्यावर मी श्रद्धांजलीपर लेख लिहिला तेव्हा त्यांचं सारं साहचर्य उचंबळून आलं होतं.